झालेले दोन शब्द आशीर्वादित केलेलेच आहेत आणि विश्वास आहे येणारे उर्वरित जे 5 शब्द आहेत ते देखील परमेश्वर नक्कीच आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. कारण ते शब्द कोणा मनुष्याच्या मुखातले नसून जो सर्व पृथ्वीचा निर्माण करता, जो सर्व मानवजातीचा निर्माण करता परमेश्वर, त्याचे अखेरचे ते 7 शब्द आहेत. हालेलुया. तर देवबापाला धन्यवाद देऊया. आपण वचन पाहणार आहोत. ते वचन पाहण्याआधी आणि शब्द ऐकण्याआधी देवाचं वचन आपल्याला सांगतं की तुम्ही प्रत्येकावर प्रेम प्रीती करा. हालेलुया. परमेश्वराला जर कुणी पाहिलं नसेल ना आणि जगातल्या लोकांकडे आपण जर सुवार्ता घेऊन गेलो तर कदाचित जर परमेश्वराला त्यांनी पाहिलं नसेल आणि जर आपल्यामध्ये ख्रिस्ताची प्रीती जर आहे ना तर ते नक्कीच आपल्यामध्ये ते येशू ख्रिस्ताला पाहतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आपण पाहणार आहोत तर 3रा शब्द जो अनमोल शब्द परमेश्वराच्या मुखातून निघलेला आहे. हालेलुया. वचनाकडे जाण्याआधी आज आपण पाहत आहोत जी गुलगुथा म्हटलेली टेकडी आहे, जी कवटी म्हटलेली जागा आहे, त्या कवटीच्या जागेवरती जो सर्वांचा राजा, हालेलुया, जो राजांचा राजा, त्या परमेश्वराला स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर क्रूसावरती खेळलेला आहे. हालेलुया. आणि आपण पाहतो जो अखेरचा श्वास घेणारा जो व्यक्ती असतो तो कधीच खोटं बोलत नाही. हालेलुया. बोलतो का? जो शेवटच्या श्वासाला लागलेला आहे, जो अखेरचा श्वास घेत आहे आणि तो व्यक्ती कधी खोटं बोलतो का? कधीच नाही. म्हणून परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने हे 7 शब्द जे उच्चारलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असे ते शब्द आहेत. आज जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी त्या परमेश्वराची भक्ती होत आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एकच संदेश आपल्याला ऐकायला भेटतो, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघलेले 7 उद्गार. हालेलुया. आणि आपला विश्वास आहे की नक्कीच तो पवित्र आत्मा पूर्ण जगभरात प्रत्येक लेकराला जो कोणी 7 शब्द घेऊन येत आहे त्या प्रत्येकाला वेगवेगळ्या रीतीने तो पवित्र आत्मा चालवत आहे. हालेलुया. आपण आता पहिला शब्द घेतला सिस्टरांनी, किती सुंदररित्या त्यांनी स्पष्टीकरण दिलं. प्रेज द लॉर्ड. त्यांना देखील पवित्र आत्म्याने किती वेगळ्या रीतीने चालवलं. हालेलुया. आणि 2रा शब्द ज्या ब्रदरांनी घेतला तो शब्द देखील अत्यंत आशीर्वादित झाला. आणि आपण सर्व विश्वास ठेवणार आहोत येणारे जे 5 शब्द आहेत ते देखील परमेश्वर नक्कीच आशीर्वादित करणार आहे. तर आपण त्या उरलेल्या 3ऱ्या शब्दाकडे जाऊया. शब्द आहे योहान कृष्णवर्तमान 19 अध्याय 26-28 वचन. आपण वाचूया ते वचन. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई, पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. सर्वजण समोर लक्ष देऊया कारण परमेश्वर सर्व सामर्थी सर्व सत्ताधारी देवबाप आज त्याच्या वचनाद्वारे आपली भेट घेत आहे आणि आपल्याला तो आठवण करून देत आहे की परमेश्वर किती महान रीतीने आपल्यावर प्रेम करतो. हालेलुया. तर आपण या ठिकाणी पाहतो की जो प्रभू येशू ख्रिस्त उन्हात धगधगते उन्हात पडलेला आहे आणि याचं वचन आपण पवित्र शास्त्र जर वाचलं तर त्या ठिकाणी आपल्याला वाचायला भेटतं की प्रभू येशू ख्रिस्त हा अत्यंत वेदनांनी त्रस्त आहे, दुःखांनी त्रस्त आहे. आणि देवाचं वचन आपण पवित्र शास्त्र वाचतो तेव्हा वचन सांगतं तेव्हा आपण जेव्हा वचन वाचतो ना तर हृदय फुटायला लागतं. हालेलुया. आपण जेव्हा वचन वाचतो ते की जशी जमीन नांगरणाऱ्याने जशी जमीन नांगरावी तशी त्याची पाठ नांगरण्यात आली. हालेलुया. अशा अवस्थेत तो आहे की त्याची जमीन पूर्ण नांगरण्यात आलेली आहे. तो पूर्ण रक्तबंबाळ झालेला आहे आणि त्याच्या हातेपायी खेळ ठोकलेले आहेत. धगधगत्या उन्हात तो क्रूसावर टांगलेला आहे. अखेरचा श्वास तो घेत आहे आणि त्या स्थितीतही त्याला काळजी आहे आपल्या आईची. प्रेज द लॉर्ड. काय त्या ख्रिस्ताने त्या आपल्या आईवर प्रेम केलं. हालेलुया. मरिया जी सर्व स्त्रियांमध्ये धन्य म्हटली गेली त्या मरियाने त्या ख्रिस्ताला कसं वाढवलं. प्रेज द लॉर्ड. त्या मरियेची तो आज काळजी घेत आहे. आणि ज्या मरियेकडे आपण पाहतो तिच्याविषयी जर थोडं पाहिलं, जेव्हा देवदूताची वाणी त्या मरियेला झाली आणि जेव्हा देवदत्ताची वाणी झाली ती वाणी कशा प्रकारे झाली, कोणाला रहस्यमय गूढ गोष्टी काही माहीत आहेत का, त्या गोष्टी आपण आज उघड करणार आहोत. ज्या काळात परमेश्वर कुठल्या मनुष्याशी बोलत नव्हता ना त्या काळात परमेश्वर गब्रिएल देवदूताद्वारे मरियेला बोलला. प्रेज द लॉर्ड. 400 वर्ष देव स्तब्ध होता, निशब्द होता, कोणाशीच देव बोलत नव्हता आणि त्या काळात मरियेला देव बोलला. प्रेज द लॉर्ड. किती ती मरिया धन्य म्हणावा की तिच्यासोबत गब्रिएल देवदूताद्वारे परमेश्वर बोलला आणि ती मरिया धन्य ठरण्यात
जेव्हा गब्रिएल देवदूत मरियेकडे संदेश घेऊन आला की तुला पुत्र होईल आणि त्याचं नाव तू येशू ठेव, जगाचा तारणारा तुझ्या पोटी जन्म घेणार आहे, तर मरियेने क्षणाचा देखील विचार केला नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण वचन पाहत आहोत की येशूने मरियेची काळजी घेतली, हो तिची काळजी घेतली, पण त्या मरियेने देखील त्या येशूला या जगात येण्यापूर्वीच, जगाला न ठाऊक असताना त्या येशूला तिने त्याच्या उदरात स्वीकारलं होतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मरियेचं चारित्र्य आपल्या सर्वांना माहीत आहे. तिचा मागणी विधी झालेला होता, तिचा साखरपुडा योसेफासोबत झालेला होता आणि त्यानंतर तिला देवदूताची वाणी झाली परमेश्वराकडून की तू गर्भवती होऊन तुला पुत्र प्रसवेल. प्रेज द लॉर्ड. त्या मरियेने क्षणाचा काडीचा देखील विचार केला नाही की जग मला काय म्हणेल, जगाला मी काय उत्तर देऊ. प्रेज द लॉर्ड. तिने आपल्या पतीचा विचार केला नाही की याला मी काय उत्तर देऊ, पण त्या मरियेने कुठलाही कोणाचा विचार न करता जशी देवाची वाणी झाली त्या परात्पर देवाच्या पुत्राला तिने आपल्या उदरात स्वीकारलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही काय सर्वसाधारण गोष्ट आहे का? प्रेज द लॉर्ड. देवाने परमेश्वराने पाहिलं की सर्व कुमारींमध्ये ती पवित्र अशी होती आणि देवाने तिची निवड केली. आता सर्व कुमारे आहेत, प्रत्येक देवाला भिवून वागणारे आहेत, पण मरिया त्या काळात थोडीशी काहीतरी वेगळी होती. तिने आपलं तन मन आपलं समर्पण त्या परमेश्वराला केलेलं होतं, म्हणून परमेश्वराने तिची निवड केली आणि त्या मरियाने देखील एक जबाबदारी उचलली, ती म्हणजे जगाच्या तारणाऱ्याला आपल्या उदरात घेणं आणि तोच जगात तारणारा आज तिच्या पोटी जन्म घेणार होता. प्रेज द लॉर्ड. तिने तिथं तिची जबाबदारी पूर्ण केली. ही झाली ती मरियेची जबाबदारी. पण जेव्हा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताची वेळ आली आपल्या आईची काळजी घेण्याची, तो अख्ख्याच्या श्वासात देखील आपल्या आईची काळजी घेत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्याला या शब्दातून एकच शिकायला भेटतं की प्रीतीचा आणि प्रेमाचा संदेश आपल्याला ऐकायला भेटतो. जबाबदारी, कर्तव्य. अनेक लोकांना आवडतं जबाबदाऱ्या घ्यायला. खूप मोठ्या लोकांमध्ये ते म्हणतात हो मी तयार आहे जबाबदारी घ्यायला, पण जबाबदारी जेव्हा आपण पार पाडत असतो ना तेव्हा खूप कष्टातून जावं लागतं. प्रेज द लॉर्ड. खूप त्रासातून जावं लागतं. आपण जर आताचे तरुण लेकरं पाहिले ना तर जगातलं उदाहरण भेटतं. आपल्या तरुण लेकरांना आईवडिलांचा कंटाळा येतो, आपल्या आईवडिलांचा सांभाळ करायला ते कंटाळतात. प्रेज द लॉर्ड. आज आपण किती जगात पाहतो वृद्धाश्रम आहे, ते असे उघड झाले का? प्रेज द लॉर्ड. याला कारणीभूत आत्ताचे तो तरुण वर्ग आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर त्यांनी किती सुंदररीत्या आपल्या आईवडिलांची काळजी घेतली असती तर ते वृद्धाश्रम आज आले असते का ते अस्तित्वात? हालेलुया, नसते आले. आपण जर वधस्तंभावरच्या ख्रिस्ताला जर अनुसरून चाललो असताना तर जगात एक पण वृद्धाश्रम अस्तित्वात राहिलं नसतं. प्रेज द लॉर्ड. अनेक विश्वासणाऱ्यांच्या जीवनात आपण पाहतो प्रार्थनेला येतात, चर्चला येतात, रेग्युलर चर्चला येतात, पण आपल्या आईवडिलांची काळजी ते घेत नाही. अत्यंत दुर्दैवी घटना त्या लेकरांच्या परिवारामध्ये असते. आई एक सांभाळतो तर मुलगा एक सांभाळतो. का असं व्हावं? प्रेज द लॉर्ड. आपल्या आईवडिलांनी कसं का आपल्याला सांभाळलं नाही? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक झाड जे असतं डेहरेदार असतं, बहरलेलं असतं, त्या झाडाच्या आश्रयाला जसे आपण जातो ना तसे आपण तरुण लेकर आहोत ना, लहानपणी त्या आईवडिलांच्या आश्रयाला असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण त्यांचा आश्रय घेतो, नको ते लाड ते आपले पुरवतात, उत्तमातल्या उत्तम गोष्टी आपल्याला देतात आणि जेव्हा आपण त्यांना सांभाळण्याची वेळ येते तेव्हा आपण त्यांना रस्ता दाखवतो वृद्धाश्रमाचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे आहे का विश्वासणाऱ्याचं जीवन? हे आहे का देवाला भिवून वागणाऱ्याचं जीवन? हालेलुया. तर आपण देवाचं वचन पाहत आहोत की त्या धगधगत्या उन्हात क्रूसावर टांगलेला जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याने क्षणाचा पण विचार नाही केला. तो म्हटला नाही की आता मी कोणत्या स्थितीत आहे, आता माझ्या डोक्यात विचार काय येणार आहेत, पण त्याने आपल्या आईची काळजी घेतली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण जर साधं उदाहरण घेतलं ना, प्रेज द लॉर्ड. झांजरी वाजलेली आहे, क्षमा करा, विषय पूर्ण करायचा आहे. तर आपण वचनामध्ये पाहत आहोत. आपण जर साधं उदाहरण पाहिलं ना, आपण साधं बसमध्ये चाललो आणि गर्दीतून इकडून तिकडून धक्का लागला ना तर आपल्या तोंडातून अपशब्द बाहेर येतात. चांगले विश्वासणाऱ्याच्या, चर्चला रेग्युलर जाणाऱ्याचे आपल्याला थोडा त्रास सहन होत नाही, वेदना सहन होत नाही. विचार करा, हा प्रभू येशू ख्रिस्त डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत रक्ताने न्हालेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या ठिकाणी त्या अवस्थेत तो आपल्या आईची काळजी घेत आहे. आपण का त्या परमेश्वराचं प्रेम प्रीती विसरावी? का त्या देवाचं भय आपण विसरावं? प्रेज द लॉर्ड. आज आपल्या इथल्या तरुण वर्गाला एकच सांगणं आहे, जर फॉलो करायचंच आहे ना, अनुसरून चालायचंच आहे ना, विशेष तरुण लेकरांना फॉलो करण्याची खूप सवय असते, खूप आवड असते. कुणाला ना कुणाला फॉलो करतात. मग ते बॉलिवूड सुपरस्टार असो, जगातला कुणीतरी त्यांचा आवडता व्यक्ती असो, त्यांना ते फॉलो
करून चालतात. का चालतात त्यांना फॉलो करून? त्यांच्याकडून काय मिळणार आहे आपल्याला? फॉलो करायचंच आहे, अनुसरून चालायचंच आहे ना. करा ते वधस्तंभावरील ख्रिस्ताला फॉलो. हालेलुया. त्याला अनुसरून चाला, त्याला आवडणारे जीवन जगा. तरच तुम्ही त्या ख्रिस्ताचे आवडणारे असे व्हाल. योहान जो परमेश्वराने त्याला एकुलत्या आपल्या लाडक्या योहानावर ज्याची जबाबदारी स्वीकारली ना, तो योहान अत्यंत देवाच्या जवळचा होता. जेव्हा परमेश्वराने 5,000 लोकांना भोजन दिलं, 70 लोकांना वेगळ्या कामगिरीवर पाठवलं, 12 लोकांना वेगळ्या कामगिरीवर पाठवलं, 3 लोक उर्वरित होते त्यांना पण वेगळ्या कामगिरीवर पाठवलं. पण एक होता, तो येशूला सोडून गेला नाही, तो म्हणजे योहान. तो देवाच्या अत्यंत जवळचा होता, खूप जवळचा. आणि मग त्या परमेश्वराने, त्या येशू ख्रिस्ताने योहानाला आपल्या जवळ ठेवलं. म्हणूनच त्या जेव्हा परमेश्वराने मरियाची जबाबदारी योहानाला दिली ना, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतो की तो देवाचा अत्यंत लाडका होता. प्रेज द लॉर्ड. आपण पण देवाचे लाडके व्हायला पाहिजे. देवाच्या एवढं जवळ जा, एवढं जवळ जा, त्याला अनुसरून असं चाला ना की आपला कान त्याच्या हृदयाशी लागला पाहिजे आणि तो म्हटलं पाहिजे, माझे लेकरा, माझ्याकडून तुझी ही इच्छा आहे, तू हे पूर्ण कर. प्रेज द लॉर्ड. योहानासारखं आपण त्या देवाच्या जवळ राहिलं पाहिजे. त्या मरियासारखी जगाच्या तारणाऱ्याला आपल्या उदरातीने स्वीकारला, ती जबाबदारी घ्यायला शिका. त्या प्रभू येशू ख्रिस्तासारखं शिका. शेवटच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्याने आपल्या आईची काळजी घेतली. प्रेज द लॉर्ड. त्याने आपलं जीवन जगत असताना देवाचं वचन सांगतो की तो पूर्णपणे मानव पण होता, पूर्णपणे देव पण होता. पण देवाचं वचन सांगतं की तो आई वडिलांच्या आज्ञेत देखील वाढत गेला, देवाच्या इच्छेने देखील वाढत गेला. अशा प्रकारे त्याने आपली जीवनयात्रा संपवली. प्रेज द लॉर्ड. आणि त्याने स्वतःच्या इच्छेने नाही तर त्याने देखील आपल्या पित्याच्या इच्छेने तो क्षण पूर्ण केला. प्रेज द लॉर्ड. अशा प्रकारे जर अनुसरून चालायचं आहे ना, जर कुणाला फॉलो करायचंच आहे ना, तर त्या पदस्तंभावाला येशू ख्रिस्ताला करा. नक्कीच त्याला आवडणारे जीवन आपण जगू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर या शब्दातून आपल्याला पाहायला भेटतं की आपण परमेश्वर येशू ख्रिस्ताला अनुसरून चाललो ना, तर जगातले एक सुंदर पुत्र, देवाचा आवडणारे लेकरू आपण होणार. प्रेज द लॉर्ड. या वचनारे देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो.